आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्ध अभिषेक आणि जे 5 नद्यांचं पाणी आणलंय या पंच ज्याला आपण अमृत म्हणूया हा अभिषेक आज इथं पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला आपल्या महानगरपालिकेच्या महापौर सौ कांबळेताई ज्यांनी या सगळ्याची उभारणी केली ते आपल्या माजी महापौर सोमनाथजी आपले उपमहापौर तसेच सर्व आता स्टेजवरील मान्यवर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा उल्लेख करतो ते म्हणजे आपले आमदार मान्य अभयजी। आज जे काही क्षण आपल्याला बघायला मिळतात, जे काही क्षण आपण आपल्या नजरेतनं डोळ्यातनं जे आपल्या मनामध्ये आणि आपल्या स्मृतीमध्ये आपल्या हृदयामध्ये सामावून घेतोय ते अभयजींच्या मुळे झालेले आहे, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आज मगाशी बोलता बोलता अभयजींनी सांगितलं की काही अडचणी आल्या आजच्या कार्यक्रमाला, पण अभयजी काळजी करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब आग्र्यात ठेवू शकला नाही तर इथं संभाजी महाराजांच्या एवढ्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण त्याचा अभिषेक कोण अडवू शकणार नाही, आपण काळजी करू नका। आणि आज जरी आपल्याला मला माहिती आहे आपल्या मनामध्ये खंत आहे की शासनाकडनं जो कार्यक्रम व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, पण आपण जसं सांगितलं की सत्तेचं चक्र फिरत असतं, चक्र फिरणार आहे। आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं याच ठिकाणावर आशीर्वाद घेऊन याच कर्नाटक राज्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय अभयजी राहणार नाही हे आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्यावेळेला जसं आज मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आलोय तर आपण सुद्धा त्यावेळेला मंत्री होऊन आम्हाला परत इथं कार्यक्रमाला बोलवावं